200 वर्षापूर्वी कशी होती पंढरपूरची वारी। 1795 मध्ये एका ब्रिटिश चित्रकाराने विठ्ठल भक्ती पाहिली। त्याचे नाव जेम्स वेल होते। तो स्वित्झर्लंडचा होता। जेम्स वेल ब्रिटनचा चित्रकार आणि प्रवासी होता। तो 1791 साली भारतात आला। त्याने भारतातील लोकांचे जीवन आणि मंदिरांची चित्रे काढली। त्याचा संबंध सवाई माधवराव पेशवे आणि नाना फडणीस आणि महादाजी शिंदे यांच्याशी आला। त्याने मराठा दरबारात चित्रे काढण्याचे काम केले। 24 मार्च 1795 रोजी तो अहमदनगरजवळच्या लोणी गावात पोचला। तिथे त्याला एका धर्मशाळेजवळ विठ्ठल आणि रुक्मिणीचे मंदिर दिसले। मंदिरात काळ्या दगडात कोरलेल्या मूर्त्या होत्या। विठ्ठलाला तो विठोबा आणि रुक्मिणीला रुक्मिणी म्हणतो। मंदिर साधे पण भक्तिभावपूर्ण होते। जेम्स लिहितो, लोक या मूर्तीची खूप भक्ती करतात। ते नाचतात, गातात आणि मोठ्याने जयघोष करतात। पुण्याहून 60 कोस जवळपास 180 किलोमीटर अंतरावर पंढरपूर नावाचे गाव आहे। तिथे विठ्ठल आणि रुक्मिणीचे मोठे तीर्थक्षेत्र आहे। जेम्स वेल लिहितो, प्रत्येक वर्षी लोक पंढरपूरला चालत जातात। त्याने हजारो लोकांची ही यात्रा स्वतः पाहिली। वरील लोक विठ्ठल, विठोबा, रुक्मिणी असे म्हणतात। जेम्स वेल विठोबा, विठ्ठलबा, विठोबा, रखुमाई असे